आमच्या सोसायटीच्या बिल्डिंगचे लॉबी एरियाज जे आहेत ना ते खूप असे लेंदी आहेत. म्हणजे हे असे आहेत. हा ना असा लॉबी एरिया आहे, खूप लेंदी आहे. आणि प्रत्येक फ्लोअरवरती जवळजवळ 10 ते 12 फ्लॅट आहेत ना. तर हे जे आपले डिलिव्हरी बॉयज येतात, झेप्टो, झोमॅटो, मिंत्रा वगैरे जो कोणी असेल ते, त्यांना ना दे आर फाइंडिंग लिटल बिट डिफिकल्ट टू फाइंड दॅट पर्टिक्युलर फ्लॅट. सायनेज बोर्ड्स आर देअर बट स्टील दे हॅव टू स्ट्रगल फॉर इट. तर मी काय करते मग अशा वेळेला आहे ना, किचनच्या खिडकीतून, माझ्या किचनच्या खिडकीतून, म्हणजे हे असं किचनच्या खिडकीतून मला लगेच कोणी आलं ना बाहेर की ते दिसतं. तर मी काय करते, किचनच्या खिडकीतून मी त्यांना हात दाखवते, भैया यहाँ पर आहे. लिटल बिट इझियर त्यांना ते येतात आणि देतात. मग ते माझं काही पार्सल वगैरे असलं तर. माझी मैत्रीण त्या दिवशी रात्रीची वेळ होती, पाऊसही खूप पडत होता. ते मी काहीतरी ऑर्डर केलं होतं, तर ती किचनमधनं बघत होती. शी वॉज वेटिंग फॉर द पर्सन. मग मी सहज तिला विचारलं, ती सांगितलं असं असं येणार आहे म्हणून. तर मी जसं करते ना तसंच मला वाटलं ती पण करत असेल, हात दाखवून वगैरे. तर लिफ्टमधनं ती व्यक्ती बाहेर आली आणि तो हुडकतो इकडनं तिकडे तिकडनं तिकडे हुडकतोय. टप 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 पाणी पडत होतं, त्याचा रेनकोट ओला झाला होता, पूर्ण तो भिजलेला होता असा. आणि मला वाटलं ही दाखवेल हात वगैरे. तर मी त्याच्याकडे बघते, तिच्याकडे बघते. तर मी तिला नंतर खुणावलं सुद्धा की अगं आहेस ना खिडकीत, तर त्याला सांग ना मी इथे आहे म्हणून असं. मग ती म्हणते, वाय शुड आय इंटरफिअर, इट्स हिज जॉब, लेट हिम स्ट्रगल अँड ही इज गेटिंग पेड फॉर इट, असं म्हणाले. बापरे, म्हटलं हो का, असंही असतं का? अरे बापरे बापरे. मग मी शेवटी त्याला असं हात टाकून त्याला फक्त असं खुणावलं, तिकडे समोर जा म्हणून. बिचारा, त्याला सुद्धा वाटत असेल कधी एकदा हे पार्सल देतोय आणि कधी एकदा घरी जातोय. रात्री 10-10:30ची वेळ होती, ती पूर्ण भिजलेला होता. कशाला असं वागवूक द्यायची.